ट्रॅपची सुरुवात दिल्लीमधून झाली आणि या हनी ट्रॅपमुळे 16 ते 17 आमदार आणि 4 खासदार हे भाजपनं आपल्याकडे वळवले असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय। दरम्यान गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढा यांचा फोटो ट्विट करून राऊत यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे। परवा 2 दिवसापूर्वी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी त्याला एक निसटता स्पर्श केला की आमचं सरकार हनी ट्रॅपमुळे पडलं, पण त्याने पूर्ण माहिती दिली नाही। ते पडलं नाही, ते पाडलं हनी ट्रॅपमुळे, पडलं नाही पाडलं। आणि 16 ते 17 आमदार 4 खासदार हे त्याच प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षानं आपल्या गळाला लावले। उद्याचा सामनाचा अग्रलेख जरूर वाचा त्या सगळ्या विषयावर। हे जे वेश पालटून जात होते ते एकमेकाला सीडी प्रदान करायला जात होते। रात्री ही बघा तुमची सीडी, हे जे हुडी बिडी घालून जात होते ना आणि मरीन लाईनच्या पुलाखाली भेटत होते काळोखात, आणि मग खिशातून अशी सीडी काढून हे बघा तुमचे लोक, कळलं का? त्याच्यामुळे काही लोकांना दरदरून घाम फुटला आणि त्यांनी पटापट उड्या मारून 4थ्या दिवशी सुरतला रवाना झाले, नाही ते सीडी बाहेर येईल। दरम्यान अटकेत असलेल्या प्रफुल्ल लोढा यांचा 1 वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ सध्या समोर येतोय। या व्हिडिओमध्ये प्रफुल्ल लोढा यांनी रामेश्वर नाईक आणि गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली होती आणि माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावा प्रफुल्ल लोढा यांनी केला होता। हा व्हिडिओ एकनाथ खडसे यांनी दाखवलाय।